आणखी एका पदाधिकाऱ्याने तिसरा इशारा दिला आहे। ते ग्रामीण भागामध्ये त्याच्यापेक्षा वेगळे सुद्धा आम्हाला इशारे देता येतात। ही दादागिरीची भाषा नको। नाही, मुळात KMT ग्रामीण जनतेच्या जीवावरच चाललेली आहे। ती कोर्टात जाऊ द्यात नाही तर कुठेही जाऊ द्यात, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे। गावात जरी गेलं तर खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा ही परिस्थिती आहे। पार्किंगची अवस्था बरोबर नाही। तुम्ही तुमच्या शहराचा विकास करा, आम्ही आमच्या ग्रामीण भागाचा विकास करू। आणि KMTमध्ये नुसता शहरातल्या शहरात KMT चालवून त्यांचा कधीही KMTचा फायदा होणार नाही। का नको म्हणतात ग्रामीण भागातील लोक, का नको म्हणतात त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या। आणि आमचा विकास आम्ही ग्रामपंचायतच्या पद्धतीनं अगदी व्यवस्थित आहे। खऱ्या अर्थानं कोल्हापूरमध्ये टूव्हीलरनं प्रवास करायचा म्हणजे कमरपट्टा बांधून प्रवास करावा लागतो। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा आता चांगलाच कळीचा बनलेला आहे। हद्दवाढीचा मुद्दा दिवसेंदिवस तापत आहेत। त्यातच आता कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीनं जी गावे हद्दवाढीला विरोध करत आहेत त्या गावांमधील KMT बस सेवा बंद करण्यात येईल असा इशारा दिला। या संदर्भातील पत्रक देखील महापालिका आयुक्तांना त्यांच्याकडून देण्यात आले। या संदर्भात जे हद्दवाढीला विरोध करणारी जी गावं आहेत त्या गावांमध्ये आपण जाणार आहोत आणि त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांना हद्दवाढ कृती समितीने जो निर्णय घेतला आहे की KMT बस सेवा बंद करण्याचा त्याबद्दल काय वाटते। यासाठीच आपण उजगाव, वडणगे, उजळाईवाडी असू दे किंवा गोकुळशिरगाव असू दे, ही काही मेन गावे आहेत। या गावातील नागरिकांच्या हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। नेमकं त्यांना काय वाटते, कोल्हापूर शहरातील हद्दवाढीमध्ये त्यांना जायचंच नाही पण KMT सेवा बंद करण्यात येणार आहे, याबद्दल नेमके त्यांच्या काय प्रतिक्रिया हे आपण जाणून घेऊयात। कोल्हापूर हद्दवाढ समितीने परवाच एक मीटिंग घेऊन स्टेटमेंट दिलं की 16 तारखेपासून KMT ग्रामीण भागातल्या बंद करणार। पण या समितीला एक आमची विनंती आहे की आत्ता सध्या 50% तुमच्या KMT तुमच्या त्या KMT वर्कशॉपलाच पडून आहेत आणि जर ग्रामीण भागातल्या KMT तुम्ही जर बंद केल्या तर 100% KMT तुमच्या वर्कशॉपला राहतील। याचं कारणच आहे की 80% लोक ही ग्रामीण भागातली KMTमध्ये बसतात आणि 20% शहरातली लोक बसतात। तर KMT बंद करणे म्हणजे हद्दवाढ होणे असं न होता तुम्ही जे तुमचे लोकप्रतिनिधी आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, यांच्याशी विनंती करून पहिल्यांदा तुम्ही शहराचा विकास करा। शहरामध्ये विकास करत असताना जे प्रलंबित प्रश्न आहेत पूर्वीपासूनचे त्याच्यावर तुम्ही फोकस करा। हद्दवाढ केली म्हणजे तुमचा शहराचा विकास केला असं होणार नाही। आम्ही एकाच भूमिकेवर आमची हद्दवाढ विरोधी कृती समिती ठाम आहे की 20 गावचे आणि 2 MIDC यांना 2017 साली जे प्राधिकरण झालं आहे ते सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। तुम्ही शहराचा विकास तुमचं तुम्ही करून घ्या आणि या 20 गावचा विकास हे शासनाच्या पाठपुरावा करून आम्ही विकास आमचा करून घेतो। आणि फक्त KMT बंद करणार किंवा आणखी कोणतरी कुठला दुसरा इशारा दिला आहे, आणखी एका पदाधिकाऱ्याने तिसरा इशारा दिला आहे, ते ग्रामीण भागामध्ये त्याच्यापेक्षा वेगळे सुद्धा आम्हाला इशारे देता येतात। पण शाहू महाराजांच्या नगरीला कोणत्याही प्रकारचं गाठबोट लागू नये ह्या दृष्टिकोनातून संयमाची भूमिका आमची आहे। त्याचा अंत पाहू नका। हा प्रश्न सुटायचा इथं विषयच येत नाही। आम्हाला प्राधिकरण सक्षम करणे एकच आमची भूमिका आहे। तुम्ही तुमच्या शहराचा विकास करा, आम्ही आमच्या ग्रामीण भागाचा विकास करतो। ती कोर्टात जाऊ द्यात नाही तर कुठेही जाऊ द्यात, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे। मग हे जी काही कृती समिती आहे ठीक आहे, लोकशाही मार्गाने आंदोलन झालं पाहिजे। तुम्ही म्हणताय हद्दवाढीत आम्ही म्हणतो हद्दवाढीत येणार नाही, पण ह्याचे कारण शोधणं गरजेचं आहे। ही दादागिरीची भाषा नको। हे बघा KMT ग्रामीण भागातून जाते ती फुल्ल होऊन जाते, भरून जाते, तरच त्याचं उत्पन्न वाढते आणि तरच त्या शहराला आणि त्या महानगरपालिकेला काय असेल इन्कम प्राप्त होतो। आणि जी महानगरपालिकेची KMT एकदम रसातळाला गेल्या ती ऊर्जावस्थेत आणण्याचं काम सुद्धा ग्रामीण भागातील 75% ग्रामीण भागातील करतात। शहरातली लोक किती फिरतात,
कारण तेवढंच त्या शहरात मर्यादित पण आपण ग्रामीण भागातून गाडी जर भरून गेली तरच त्याचं हे होणार. ही दंडुकशाही नको. का नको म्हणतात ग्रामीण भागातील लोक, का नको म्हणतात त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. काय सुविधा आहेत सांगा शहरात. आजच कुठल्या तर दैनिकला आलं 100 कोटीचं रस्ते अपूर्ण आहेत म्हणून. मग पैसे गेले कुठं असे शहरात विचारतात. मग तुम्ही का आमच्या पाठीमागे लागलाय. ठीक आहे, लोकशाही मार्गाने तुम्ही मागणी करा. आम्ही म्हणणार की बाबा आम्हाला सुविधा द्या अशी आमची पहिल्यापासून भूमिका आहे. किंवा जे प्राधिकरण चंद्रकांत दादा पालकमंत्री असताना जे प्राधिकरण केलं ते सक्षम करा. प्राधिकरण सक्षम झालं तर विकास होईल. विकास झाल्यानंतर आम्हाला पण वाटेल आणि तुम्ही पण तुमचा विकास करून घ्या. फंड आणून जे फंड कुठं तर मुरतोय ना तो विकासावर लावला तर तो आम्ही पण म्हणेन ना आम्ही येतो कोल्हापुरात. पण हे कोल्हापूरचा विकास नसल्यामुळे ही आमची पण अशी मानसिकता की आम्हाला शहरात यायचं नाही. आणि ही दंडुकशाहीची भाषा नको. जे काही उत्पन्न आहे ग्रामीण भागातनं सुद्धा KMTला मिळू शकते. त्यामुळं KMTबद्दल जे बोललात ते बोलल्यात ते चुकीचं आहे असं मला वाटते. या संदर्भात कोर्टात देखील जाऊ आम्ही असा देखील इशारा त्यांनी दिलेला आहे. कोर्टाची लढाई लढू त्या समितीने काय म्हणाल. कोर्टात ती गेली तर आमची पण बाजू आम्ही कोर्टामध्ये मांडू. आम्ही 20 गावचे काही 42 गावचे जे काही सरपंच आहेत त्यांनी आम्ही ठरवलेलं आहे. न्यायालयात गेलं तर न्यायालयात मांडू. न्यायालयाने काही निर्णय दिले ते आम्हाला तो मान्य आहे. ही सुद्धा आमची भूमिका आहे की ती न्यायालयात गेली तर आम्ही पण न्यायालयात जाणार. आमची बाजू मांडू. काय शहरात सुविधा आहेत, काय ग्रामीणमध्ये काय तफावत आहे ते आम्ही मांडू. ही सुद्धा भूमिका आम्ही मांडू. कोल्हापूर शहर म्हणजे खुराडे झाले. ते खुराड्याचा कुठेतरी विस्फोट होईल असं म्हणायचं आहे त्यांना. त्यामुळे विकासासाठी हद्दवाढ व्हावी ही देखील त्यांची मागणी आणि प्रकृतीने 100% ते म्हणतात ते पण बरोबर आहे. मग त्या कुऱ्हाड्याचा का विकास आतापर्यंत केला नाही सा तुम्ही. कोराडामध्ये त्याचा विकास जर केला असता तर ग्रामीण भागात त्या रोज आम्ही 10 वेळा कोल्हापूरमध्ये जातो तर आम्ही विकास बघितल्यानंतर म्हटलं असतो ना मग आपल्यापेक्षा चांगलं तिथं सुविधा आहेत आणि आपण जाऊया. मग आम्ही का नाही म्हणतो ह्याच्याकडे पण लक्ष द्या. कोराड्यात ते तुम्ही काहीच विकास केला आहे सा आणि आता व्यापक करून काय करणार आहे सा हे सुद्धा म्हणजे अगदी तपासण्याजोगं आहे. हद्दवाढला विरोध करणाऱ्या गावातील KMT बंद करण्याचा इशारा हद्दवाढ कृती समितीने घेतला आहे. काय सांगाल याबद्दल. नाही, मुळात KMT ग्रामीण जनतेवरच्या जीवावरच चाललेली आहे. आपण जर या ठिकाणी KMTचा रूटचा विचार केला तर जटरावाडीपासून सुरू होणारा रूट लोणारा सातपर्यंत जातो. पण जटरावाडीपासून गंगावेशपर्यंत फुल पॅसेंजर असतात. किंवा ओसंडून KMT वाहत असते किंवा लोंबकत लोक प्रवास करतात. पण गंगावेशपासून जी पुढे लोणारला KMT जाते त्यामध्ये कोण प्रवास करत नाहीत. शहरी लोकांच्या KMTच्या दुरावस्थेमुळे त्यातनं प्रवास करायची इच्छा दिसत नाही. आणि जी काही KMT चालली ते ग्रामीण जनतेमुळे चालले. जर ग्रामीण रूट बंद केले तर KMTच बंद करावं लागेल. KMTचे जे 300-400 कर्मचारी आहेत त्यांच्यावर अन्याय होणार आहे. त्यांना उपासमाराची वेळ येणार आहे. त्यामुळे हा अतिशय दुर्दैवी आणि खऱ्या अर्थानं आत्मघातकी निर्णय आहे त्यांचा. कुठेतरी हद्दवाढीला विरोध करतात म्हणून जाणीवपूर्वक असं बांधून ठेवण्यासाठी हे केलं. निश्चित त्या ठिकाणी त्यांचा तो अधिकार असेल नसेल मला माहिती नाही. पण ते चुकीचं आहे. खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या विरोधातलं धोरण आहे त्यांचं. आणि निश्चित या ठिकाणी त्यांच्या भूमिका त्यांनी त्या ठिकाणी निभाव्यात. पण आमच्याकडे आम्ही पर्याय व्यवस्था निश्चित आमच्याकडे आहे. आम्ही पर्याय व्यवस्था उभा करू. पण या निमित्तानं KMT मोडीत करण्याचा डाव त्या लोकांचा दिसतोय असं मला वाटतंय. 20 कोटी रुपये वर्षाला खर्च केले जातात असं ते म्हणतात. आणि याचा फायदा फक्त ग्रामीण जनतेलाच होते. महापालिका ग्रामीण जनतेला सोयीसुविधा पुरवते असं देखील म्हणतात. निश्चित मी नाकारलेलंच नाही. ग्रामीण जनतेचं आपली प्रवासासाठी खूप उपयुक्त अशी KMT आहे. परवडणारी KMT व्यवस्था आहे. त्यातलं आम्हाला शंकाच नाही. पण मी तुम्हाला तेच सांगतो की ग्रामीण जनतेमुळे निवड टिकलेली आहे. ग्रामीण जनतेच्या माध्यमातून KMT आजपर्यंत तरलेली आहे. KMT शहरातले लोक प्रवास करतात आमचा दोष आहे का. शहरातल्या लोकांनी सार्वजनिक वाहनाचा वापर केला पाहिजे. सार्वजनिक परिवहनाचा वापर केला पाहिजे जेणेकरून रस्त्यावर होणारी वाहनं या ठिकाणी कमी होतील. रस्त्यावर होणारी वाहतुकीची जो विस्कळीतपणा आहे किंवा खोळंब होतो तो कमी होईल. पण ते वापरत त्याचा आमचा दोष नाही. आणि आम्ही KMT वापरण्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि KMT आजपर्यंत जे काही तरले ते आमच्यामुळे तरले. अदरवाईज जर KMT ग्रामीण भागातली बंद केली तर तुम्हाला निश्चित सांगतो या ठिकाणी मी की KMT बंद पडेल आणि 300-400 कर्मचाऱ्यांच्या उपजीविका प्रश्न निर्माण होणार आहे. हद्दवाढी संदर्भात आता त्यांनी कोर्टात देखील जाऊ असा देखील इशारा दिला आहे. काय निश्चित त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी जावं. त्याला आम्ही या ठिकाणी थर्ड पार्टी म्हणून त्या ठिकाणी आम्ही आमचंही म्हणणं मांडू आणि न्यायालयीन लढाई आम्ही निश्चित येणाऱ्या काळामध्ये देऊ. स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामीण भागातले असू दे शहरातले असू दे यांच्यामध्ये कुठेतरी दुमत आहे आणि हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी कुठेतरी समन्वय साधावा असं वाटतंय तुम्हाला. नाही, मुळात मी तुम्हाला तेच म्हटलं की ह्या जर आपण आता शहरालगतच्या गावांचा आपण जर विचार केला तर आपण बघाल की या ठिकाणी शहरातली लोक त्या ठिकाणी स्थलांतर होत आहेत. त्यांना कोणी अडवलं आहे का. वडणग्याच्या या ठिकाणी एक माजी महापौर राहत आहेत. आम्ही त्यांना काही कुठं अटकाव केला आहे का.
मग मुळात अशा पद्धतीनं प्राधिकरण तुम्ही स्थापन केलं आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून शहराच्या परिसरातील गावांचा पायाभूत सुविधांचा प्रचंड असा विकास केला तर निश्चित, किंवा शहराचा विकास जरी तुम्ही केला तर निश्चित या ठिकाणी ग्रामीण जनता शहरी यायला तयार होईल. पण सध्या ती मानसिकता नाही, कारण गड्या आपला गाव बरा ही परिस्थिती आहे आणि शहरापेक्षा निश्चित आम्ही उजवे आहोत. शहराचे जे विकास कामं आता बोलतो आपण, रस्ते असू दे, हे असू दे, व्यवस्थितरित्या चालू आहेत असं होत नाही, काही एकीकडे बोललं जाते आणि चालू पण नाहीत असे एकीकडे बोललं जाते. नाही, मुळात आता तुम्ही पत्रकारात, तुम्हालाही परिस्थिती माहिती आहे काय आहे मी सांगण्यापेक्षा. आणि मग 100 कोटी कामाची मुदत संपत आली तर अजून कामाचे इम्प्लिमेंट झालेली नाही आहे. खऱ्या अर्थानं कोल्हापूरमध्ये टू व्हीलरनं प्रवास करायचा म्हणजे कमरपट्टा बांधून प्रवास करावा लागतो. कंप्लीट शहराची हाडं खिळखिळी होतात अशी परिस्थिती आहे. आणि तुम्ही आता वडंग्यात आला आहे, येताना रस्ते सगळे बघितलेत. म्हणजे हा विरोधावस्था आहे. आम्हाला आमचं स्वतःचं फंडिंग खूप आहे. 25-15 असेल, 30-40 असेल, नागरी सुविधा असेल, जनसुविधा असेल, 15 वित्त आयोग असेल, खासदार फंड, आमदार फंड, पंचायत समिती जिल्हा सदस्यांचा फंड, ग्राफ फंड, स्वतःचा आमचा ओन फंड आहे. म्हणजे अनेक योजना आहेत आणि त्या योजना आम्ही यशस्वीपणे राबवतो. त्यामुळे आमचा प्रचंड असा विकास होतो आहे. पण या उलटं जर बघायला गेलं तुम्ही, शहरामध्ये रस्त्याचं विद्रुपीकरण झालं आहे, रस्त्यात खड्ड्यात का खड्ड्यात रस्त्यात कळत नाही. आपण दररोज एक पेपर उघडला तर ते शहराच्या समस्याची बातमी, कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, दररोज एका समस्याची बातमी या ठिकाणी प्रत्येक भागातली येत असते. मग जिथं समस्याच्या गरजा आम्हाला तुम्ही लोटू पाहताय का, असं आम्हाला नंतर म्हणायचं आहे. हद्दवाढ विरोधी कृती समिती या निर्णयाविरोधात म्हणजे काय बैठक होणार आहे? निश्चित होणार बैठक. आम्ही आमचं धोरण ठरवलं आहे. आम्ही आमच्या सगळ्या भावना आहेत त्या भावना या निमित्तानं पालकमंत्र्यांच्या पण पोचवलेल्या आहेत. दोन्ही विभागाचे आमदार आहेत त्या आमदारांच्या पण भावना पोचवल्या आहेत. या ठिकाणी मुंबईत होणारी बैठकी त्या निमित्तानं झालेली नाही. त्या ठिकाणी त्या आमदारांनी कदाचित आमच्या बाजूची भूमिका मांडली असती. पण निश्चित काही असेल ते असेल, पण आम्ही निश्चित या ठिकाणी ताकदीने विरोध करू. 20 गावं जी आहेत ती 20 गावं एकजुटीनं आणि ताकदीने या ठिकाणी विरोध करू. मग प्रसंगी न्यायालयाने लढायला लागली तरी, रस्त्यावर लढाई आम्ही लढतोच, पण न्यायालयाने लढायला जरी लागली तर आम्ही निश्चित लढू. काय सांगाल की हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांमधील KMT बससेवा बंद करण्याचा निर्णय, इशारा जो हद्दवाढ कृती समितीने दिला, या संदर्भात तुम्हाला काय वाटते? आम्ही ह्या उचगाव ग्रामपंचायत, 20 गावाच्या ग्रामपंचायतच्या ह्याच्याप्रमाणे आम्हाला प्राधिकरण सक्षम पाहिजे आणि आमचा विकास आम्ही ग्रामपंचायतच्या पद्धतीनं अगदी व्यवस्थित आहे. गावात जरी गेलं तर खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा ही परिस्थिती आहे. पार्किंगची अवस्था बरोबर नाही. आपला कोल्हापूरची महालक्ष्मी एवढी फेमस असून देखील लोकांना 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटर पायी जायला लागतं आहे. ह्याच्यासारखी दुसरी कुठलीही खंत नाही. अगोदर तुम्ही तुमचा विकास करा आणि नंतर आम्हाला घेण्याचा प्रयत्न करा. आम्ही ग्रामपंचायत प्राधिकरणात सक्षम झाल्यानंतर आम्ही बघू, आमचे व्यवस्थित चाललेलं आहे. कुठेतरी KMTवर 20 कोटी रुपयांचा खर्च केला जातो दरवर्षी आणि हा खर्च म्हणजे महापालिकेला उत्पन्नाचं एक साधन म्हणून आहे. मात्र ही विरोध करणार आहे KMT सेवा बंद केल्यावर हे काय परिणाम होणार? आता जे म्हणतात की KMT सेवा आम्ही 16 तारखेपासून बंद करू. KMT हा महानगरपालिकेचा एक व्यवसाय करण्याचा म्हणून KMT पूर्वीपासून चालू आहे आणि KMTमध्ये नुसता शहरातल्या शहरात KMT चालवून त्यांचा कधीही KMTचा फायदा होणार नाही. तर ग्रामीण भागातली लोक, शहरात विद्यार्थी असतील, इतर ज्येष्ठ नागरिक असतील, ती हीच लोक KMTने प्रवास करतात आणि आमच्या ग्रामीण भागातली लोक प्रवास करतात म्हणून त्यांची KMT सुरू आहे. तर माझी त्या कृती समितीला विनंती आहे की KMT बंद करून कोणत्याही प्रकारच्या हद्दवाढीचा फायदा त्यांना होणार नाही. तर 2 म्हणजे हद्दवाढ विरोधी कृती समिती आणि हद्दवाढ व्हावी अशी कृती समिती, ह्या दोघांच्यात कुठंतरी दुमत निर्माण करण्यासाठी असं काहीतरी ते शहरातली लोक प्रतिक्रिया व्यक्त करतात. हे चुकीचं आहे असं आम्हाला ग्रामीण जनतेला वाटते. एकंदरीत पाहायला गेलं तर जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी समन्वयानं कुठेतरी प्रश्नच मिटवला पाहिजे असं वाटतं. आता आमच्या तर दृष्टिकोनातून असं आहे, 2017 साली तत्कालीन पालकमंत्र्यांनी 42 गावाचं प्राधिकरण स्थापन केलं आणि 42 गावाचं एकदा प्राधिकरण स्थापन केले म्हटल्यानंतर त्यावेळी सांगण्यात आलं होतं की ह्या 42 गावाचा प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास केला जाईल. तर प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास केल्यानंतर हद्दवाढीचा प्रश्न निर्माण होतो आहे आणि आमच्या तर दृष्टिकोनातून हद्दवाढीचा प्रश्न हा 2017 साली संपलेलाच आहे. हद्दवाढ कोणत्या बेसवर करणार? 2017 साली प्राधिकरण स्थापन झाले म्हणजे प्राधिकरणाच्या माध्यमातून पहिला आमच्या ग्रामीण जनतेचा विकास आणि ग्रामीण भागाला प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक कोट्यवधी रुपये विकास निधी दिला पाहिजे आणि त्यानंतर आमचा विकास झाल्यानंतर आणि शहराचा सुद्धा विकास झाला पाहिजे आणि शहराचा विकास झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही हद्दवाढीला. पण आत्ता सध्या तरी आमचं असं मत आहे की प्राधिकरणाच्या माध्यमातून आम्ही आमचा विकास साधण्याचा प्रयत्न करत आहोत. या संदर्भात कोर्टात देखील जाऊ असा देखील इशारा त्या समितीने दिलेला आहे. जरी कोर्टात जरी गेले तरी ह्या सरकारच्या हातात असते की हद्दवाढ करायची अगर थांबवायची
तर आम्ही सरकारला किंवा गेल्या 2.5 वर्षातल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते, त्यावेळीसुद्धा आम्ही शिंदेसाहेबांना भेटून प्राधिकरणाला 1000 कोटी निधी द्या असं आम्ही त्यांना बोललो होतो. आणि त्यासाठी आम्ही अजून देखील कोणत्याही मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना भेटायला लागलं तरी प्राधिकरण सक्षम करा हाच निर्णय आम्ही तिथंपर्यंत कळवणार आहे. जरी ते कोर्टात गेले तरी त्या गोष्टीचा आम्हाला वाटत नाही की एवढा फायदा होईल, कारण आमचं मत आहे जे प्राधिकरण स्थापन केले ते सक्षम करा. बरोबर, जे प्राधिकरण स्थापन केले ते सक्षम करा, नंतरच हद्दवाढ करा अशी प्रतिक्रिया याच्या माध्यमातून उमटताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर KMT बससेवा बंद करून उलट महापालिकेचाच तोटा होणार आहे अशी देखील प्रतिक्रिया यांच्या माध्यमातून उमटताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन केतनसह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर.